हाय एव्हरीवन, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेतच असणार. मी लीना पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर बघा, सकाळ सकाळ मी इथं असं झाडांना पाणी देऊन घेते. तर इथं बघा, हे जे झाड आहे ना, हे परिजातकाचं झाड आहे. तर ते खूप असं वाढत वाढत उंच गेलं आहे. मी त्याला काठीनं असं थोडंसं व्यवस्थित उभं केलं आहे. तर त्यानंतर मला आज हे मी देवाचं आवरते, तर मला हा देवारा आहे तो शिफ्ट करायचा होता किचनमध्ये. तर माझं आज सकाळ सकाळ मला हेच काम आज खूप वेळ गेलं, कारण मला हे खूप दिवसांचं चालू होतं, आज करू उद्या करू, पण म्हटले आज फायनली आपण करून घेऊ. तर इथं मी जे सर्व देव वगैरे आहे ना, ते गंगाळमध्ये भरून घेतले आणि सर्व जे आहे ते व्यवस्थित उचलू आणि मला ते किचनमध्ये शिफ्ट करायचं होतं. तर त्यासाठी माझी ही धावपळ चालू होती. कारण आता इथं का नाही ठेवलं, कारण हा जो रूम आहे तो यामध्ये मी स्टिचिंग वगैरे करत असते. तर इथं ज्या बायका आहेत तर भरपूर कोणीतरी ब्लाऊज वगैरे टाकायला असं येत असतं कोणी कोणी, आणि त्यामुळे ते चांगलं नाही वाटत. आणि हे देखील बोलले शंभूचे पप्पा की बा तो देवारा आहे ना, तर किचनमध्येच राहू दे बा, चांगलं वाटतं. ते तिकडं म्हणजे बेडरूमच येतो, पण मी तो माझ्या टेलरिंगसाठी म्हणजे शिवणकामासाठी केला आहे. तर तिकडं खूप असं दूर दूर वाटतं म्हणे, त्याला किचनमध्ये राहू दे बा, फ्रेश वाटेल. तर मग म्हटले चला आज फायनली आपण जे आहे तो देवारा अगोदर इकडे घेऊन घेऊ म्हटले. तर त्यासाठीच माझी ही साफसफाई चालू होती. तर इथं हा जो फोटो आहे, आता मेन म्हणजे हा देवारा पहिले पण इथेच होता, कारण हे जे मी फोटो तिथं लावते ते ह्याचे फोटो हँगर जे आहे ना, ते अगोदर याचे या फोटोसाठीच आम्ही लावलेले होते. पण नंतर काय केलं मी, नंतर पुन्हा तिकडे शिफ्ट केला थोड्या दिवसासाठी. म्हटलं इथं ठेवल्यापेक्षा परत तिकडे ठेवू. पुन्हा आता असं वाटायला लागलं की तो इथेच बरा आहे, कारण तिकडे कोणी सारखं येत राहतं माझ्याकडे ब्लाऊज वगैरे टाकायला. सारखं मग ते देवाकडे वगैरे लक्ष जातं. त्यानंतर त्याने तर काही होत नाही, पण मग असं मलाच माझं बुवा आता लेडीज येतात कसं, मग ते चांगलं नाही वाटत ना. तर म्हटले मग आपण त्याला किचनमध्ये आहे, त्याला किचनमध्ये जागा आहे देवाऱ्यासाठी. तर म्हटलं आपण आता पुन्हा किचनमध्येच घेऊ देवाला. तर मग इथं मी तीच माझी सकाळची धावपळ चालू होती. व्यवस्थित म्हटले सर्व जे आहे ते आवरून घेऊ, कारण शंभू आणि त्याचे पप्पा, शंभू गेला होता स्कूलला आणि त्याचे पप्पा गेले होते ऑफिसला, त्यामुळे दोघं पण नव्हते. म्हटले मग आपलं काम पटकन आवरून घेऊ, कारण शंभू जर असला ना तर तो खूप मस्ती करतो, म्हणजे त्याला प्रत्येक काम करून बघायचं असतं त्यासाठी. तर म्हटलं आता तो पण नाही, तर पटापट आपले जे काम आहे ते आवरून घेऊ आणि देवपूजा देखील व्यवस्थित करून घेऊ. म्हटलं आता इथं मी साईड बाय साईड सामान पण आणत होती. म्हटले आता पूजा पण करून घेऊ, देव वगैरे देवांना स्नान वगैरे घालून येतं, देवपूजा देखील करून घेत होती. तर आज जे हे काम आहे, मला इतका वेळ लागला ह्या कामाला, कारण सर्व जे आहे ते फोटो वगैरे व्यवस्थित आहे तिथं, पण आता आवरून जरी ठेवलं तरी पण धूळ येऊनच जाते. तर ते देखील साफ करायचं होतं. मग ते सर्व साफ वगैरे करून एक एक सामान सर्व इकडे आणून व्यवस्थित सेट करून ठेवत होते. आता पूजा वगैरे करून घेतली, पूजा झाली. त्यानंतर आता बघा म्हणजे गंध वगैरे लावून आणि अगरबत्ती वगैरे धूपदीप ओवाळून घेऊ, म्हणजे त्याने त्या स्मेलने थोडंसं फ्रेश वाटतं. आणि देवपूजा झाली ना तर घर देखील असं प्रसन्न वाटतं. देवपूजा जर नसती तर तिकडे देखील बघून आपल्याला असं आळस आल्यासारखं वाटतं. एकदा म्हणजे देवपूजा दिवा वगैरे तिथला तेवत असला तर तिकडे जर पाहिलं ना फ्रेश वाटतं. तर म्हटलं अगोदर आहे ना आपण पूजा वगैरे करून घेऊ, आणि बाकीचं जे मग छोटं मोठं काम आहे बाकी तर सर्व मी आणलं होतं इथं, पण मग थोडं ते ऑर्गनाईज वगैरे करायचं होतं. आता इथं बघा साईडला तुम्हाला ते नारळ वगैरे दिसतंय. आता हे जे नारळ आहे ना, तर हे मी असं आपले कुलदैवतेचे जे नारळ असतं ना ते नारळ आहे, पण मी त्याला आता सध्या आहे ना म्हणजे असं साधंच ठेवते. तर इथं बघा जे बुक होते मी ते बुक देखील म्हटले काढून घेऊ, आणि त्याच्यावरचे ते कवर होते ना ते देखील धुवायला टाकू म्हटले. तर त्यासाठी माझं असं एक एक चेक करून चालणं बघत होती का काय काय आहे. तर इथं बघा सर्वच बुक आहे माझ्याकडं, म्हणजे मला आवडतं वाचायला वगैरे, वेळ असला तर वाचते. तर हे बघा हे 16 सोमवारचं आहे, तर मी 16 सोमवार देखील केले होते. त्यानंतर हे बाकीचे काही बुक आहे, तर हे 2 बुक आहे मेन म्हणजे. तर हे आता याचं वरचं कवर जे पानाचं आहे ते पोस्टर कुठे गेलं आहे माहीत नाही. त्यानंतर हे बघा पांडव प्रताप असं आहे ते पण. तर हे खूप छान पुस्तक आहे, हे मला वाचायचं आहे. पण मी असं रोज म्हणते की थोडं थोडं वाचल, पण वेळ तर काय मला भेटत नाही. पण बघू
मला वाचायला आवडतं. म्हटले थोडं थोडं आपण करून वाचू, त्यामुळे म्हटले पुस्तक देखील इथे व्यवस्थित आवरून वगैरे ठेवू. हे सर्व आवरून ठेवू म्हणजे जे जे आपल्याला लागतं आहे वाती वगैरे ते एक बाजूला ठेवू आणि बाकीचं जे नाही लागत ना ते बाजूला ठेवू. तर आता हा बघा हा भस्म आहे. त्यानंतर आता सर्व आवरून घेतलं, पूजा वगैरे करून घेतली, धूपदीप देखील ओवाळून घेतलं. आता बाकीचं जे काम होतं मला ते म्हणजे नारळ जे आहे ना ते तो कळस बाजूला काढून जो आता दिसतोय ना ते तांब्यात तो व्यवस्थित साफ करायचा होता. तो आता खूप दिवसाचा साफ नव्हता केलेला, तर म्हटलं आता साफ करून घेऊ. तरी इथं बघा ह्या नारळाला खाली किती अशा मुळ्या आल्या आहे बघा. म्हणजे ते द्यायचं आहे मला घरी लावायला, पण म्हटले या अगोदर पण माझ्या एक नारळाला जे आहे ना ते अशाच पद्धतीने कोंब आला होता, पण ते मी घरी लावायला दिलं ना, काय झालं काही नाही ते जळून गेलं. तर म्हटले यावेळेस ना आपण थोडंसं मोठं होऊ देऊ, म्हणजे थोडं मोठं झालं का मगच घरी देऊ म्हटले. मग त्यामुळे मी आता त्याला काय करत होती म्हणजे असं म्हणजे कळसासारखं स्थापित नव्हती करत, मध्ये असं आता आपण कळसाला कसं सुपारी वगैरे ते टाकून स्थापित करतो तसं काही करत नव्हती, फक्त सिंपल पाणी टाकून आणि असं ठेवत होती. त्यानंतर बघा कासव वगैरे हे सर्व मी इथं आवरून व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर हे देवांसाठी छोट्या लोट्यामध्ये पाणी देखील ठेवत असते मी, रोजच ठेवते, चांगलं असतं. आता सर्व जे आहे ते आवरून वगैरे घेतलं. फायनली माझं देव बघा अशा पद्धतीने आवरून आणि आता मला इकडे बघून एकदम फ्रेश वाटतंय. तर हे बघा किती छान दिसतंय. तर अशा पद्धतीने आता देवारा वगैरे व्यवस्थित आवरून घेतला. खूप वेळ झाला होता, म्हटले आता जेवण करून घेऊ. तर जेवण वगैरे केलं आणि लगेच माझ्या कामाला लागली, कारण मला आज अर्जंटमध्ये 2 ब्लाऊज स्टिच करून द्यायचे होते, कटोरी ब्लाऊज. तर त्यासाठीच मी इथं पटकन लगेच कटिंगला घेतलं आणि व्हिडिओ देखील शूट करायचे होते, कारण माझ्या दुसऱ्या चॅनलवर माझे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड होत असतात. शंभूज क्रिएशन म्हणून चॅनल आहे, त्यावर मी कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर मला ते व्हिडिओ देखील शूट करायचे होते. तर मग एक व्हिडिओ शूट करून घेतला. त्यानंतर बाकीचे जे होते तर कटिंग वगैरे करून घेऊ म्हटले आता. तर त्याचंच मी इथं करत होती आणि आता रोजच चालू असतं कोणी एक. आता माझं असं होतं की मग हे झालं का मग आपण हे करू ते करू, पण ब्लाऊज काही संपती नाही. आता एक शिवणं झालं ना, आता 2 शिवणं आज झाले, तर लगेच थोड्या वेळाने एक आजी आल्या, त्यांनी परत 2 आणून टाकले. 2 पिको फॉलला साड्या आणल्या आणि त्यानंतर लगेच परत 2 ब्लाऊज आणले. म्हणजे माझं असं राहतं, मी म्हणते माझे देखील स्वतःचे शिवणं होती नाही. मी म्हणते का बुवा आपण कस्टमरचे झाले की शिवू, कस्टमरचे झाले की शिवू, ते कस्टमरचेच होती नाही. माझ्या अक्षरशः आता मागच्या दिवाळीचे त्याच्या मागच्या दिवाळीचे देखील ब्लाऊज शिवायचे पडलेले. पण मग हळूहळू बघू आता शिवू. आता मी आता ठरवलं आहे का रोज 2-2 देखील शिवू कटिंग करून. व्हिडिओमुळं खूप वेळ होऊन जातो, कारण व्हिडिओ देखील शूट करायचा असतो ना, त्यामुळे मग व्हिडिओ शूट करून व्यवस्थित सांगणं मग त्याला जास्त वेळ लागतो. तर बघा आता हे ज्यांचे जे ब्लाऊज होते त्या कस्टमरचे, आता बायकांचं कसं असतं, ब्लाऊज फिटिंग फिनिशिंग पण पाहिजे आणि पैसे पण जास्त जायला नको, तर असं असतं. तर शिलाई जर जास्ती सांगितली मग त्या काय म्हणतात, हां तिथं तर एवढीच होती, मग तिथं जर तेवढी होती मग तुम्ही इकडे ब्लाऊज शिवायलाच का आणले. म्हणजे तिथं व्यवस्थित येत नव्हते म्हणून इकडे ब्लाऊज आणले आणि आता इथं व्यवस्थित म्हणजे शिवायचे, तर पण मग शिलाई नको एवढी घेऊ, असं असतं. आता हे सर्वच कस्टमरचं असतं, पण चला जाऊ द्या, आता ते प्रत्येकाचं असणारच आहे. बायका आहे शेवटी, बायकाच थोडंसं मार्जिन वगैरे काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर जाऊ द्या, आता ते ब्लाऊज कटिंग करून घेतलं लगेचच. म्हटलं आता स्टिच देखील करून घेऊ जेवढं होईल तेवढं, कारण व्हिडिओ शूट करायचा. आता व्हिडिओ शूट केला आणि ब्लाऊज स्टिचिंग करायला घेतला. आता हे जे ब्लाऊज होतं ना, तर ते आपली कलांजली पैठणीमधलं ब्लाऊज होतं, म्हणजे वर्क वगैरे होतं त्याला. आता तुम्हाला इकडे साईडला दिसत असेल बघा, बॅक साईडचा जो गळा आहे तो डिझाईनचा, तर ते अशा पद्धतीचं ब्लाऊज होतं आणि बाह्यांना देखील डिझाईन होती त्याला. तर हे असं पूर्ण ब्लाऊज मी आता इथं स्टिच करून घेतलं. बॅक पार्ट तर मला व्हिडिओ अपलोड करायचा होता, तर व्हिडिओ शूट केला, त्यामध्येच मी बॅक पार्टची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली होती, कशा पद्धतीने शोल्डर जो उतरत असले कटिंग स्टिचिंग करायची. आता हे ब्लाऊज कंप्लीट केलं. त्यानंतर खूप थकली होती, हे आले होते खारी घेऊन, तर म्हटले चहा घेऊ. आता चहा घेतला, फ्रेश झाली आणि लगेचच म्हटलं आता स्वयंपाकाला लागू. तर आज थोडं साधंच करणार होती, भगरबट्ट करणार होती. आज तसं काय उपवास वगैरे नव्हता, पण आम्हाला भगरबट्ट आवडतं, त्यामुळं म्हटलं आता भात इकडे टाकून घेतला होता. त्यानंतर बट्ट करत होती इकडे. आता भगरबट्ट झालं होतं.
त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ म्हणलं. तर रेसिपी तर पूर्ण काय शूट केली नाही मी, कारण खूप घाई झाली होती मला, कारण आज खूप थकली होती, खूप कामं होते, त्यामुळे म्हटले पटकन काहीतरी करू. त्यानंतर बघा आता आमच्या भाऊचं काय चाललं आहे इथं शंभूचं, तर काल आम्ही ना हा टेबल आणला, हा बोर्ड, तर याचं इथं चाललं आहे यामध्ये टमॅटो, बटाटो, लेडी फिंगर हे असे फळं काढायचे, यामध्ये व्हेजिटेबल काढायचं कामं चालू आहे. ते तर काय त्याला जमती नाही, तरी इथं त्याचं तेच चालू होतं. सांगत होतं का टमॅटो ब्लॅक कलरचा असतो, हे बघा ब्लॅक कलरचा टमॅटो असतो म्हणतो, असं त्याचं चालू होतं. त्यानंतर त्याला जसं येतं ना ते इथं काढत होता आणि आपल्याला सांगत होतं का हा टमॅटो आहे, हा बटाटो आहे, याचं इथं असं ड्रॉईंग चालू होतं. तर याचं बघा कालपासून हेच चालू आहे, या बोर्डवर ड्रॉइंग करायचं कामं, काही काही काढायचा प्रयत्न करीत असतो तो. आता हे जे आहे ते बटाटं काढलं आहे त्याने, त्याला येतं काही नाही, पण काही काही काढायचं चालू राहतं. पण एवढं बरं आहे का तेवढंच टी व्ही बघितल्यापेक्षा काहीतरी गुंतेला असं, त्यामुळं म्हटलं जाऊ द्या काहीतरी करतोय तेवढं. तर चला, असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.